मी त्यांना पाठीमागं भेटलो होतो त्यावेळेस त्यांनी आमची मागणी होती की उच्चस्तरीय राज्यस्तरीय SIT गठीत करा, पण त्यांनी ते CIDकडे तपास दिला आहे आणि आमची अपेक्षा होती की त्यांनी या उपोषणस्थळी यावं आणि इथं येऊन ठोस आश्वासन द्यायला पाहिजे होतं. माझ्याच परिवाराला त्या SP ऑफिसकडे जाणं किंवा इथूनच आम्हाला तिथपर्यंत हे करणं, ह्या गोष्टी प्रशासन इथले जे कर्तव्यदक्ष म्हणून SP ओळखले जातात किंवा मानले जातात, आज 3 दिवस झालं ते स्वतः त्यांनी इथं येऊन आमच्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला पाहिजे होत्या. CIDचं आमचं बोलणं करून द्यायला पाहिजे होतं. हे कुठलंही प्रशासन आम्हाला प्रतिसाद देत नाही. ते एक अपोजिट साईडनं असल्यासारखं स्पष्ट वागत आहे, हे दिसून येत आहे. आज इथनं भेटीसाठी मी स्वतः DG साहेबांना स्वतः WhatsAppद्वारे मेसेज केला, त्यानंतरच इथनं भेट झाली असं मला वाटतं. इथल्या प्रशासनाला भेट होऊ द्यायची नव्हती, हे दिसून आलं आज. दबाव आता ह्यांना तुम्हीच बघा ना, दबाव आता ह्यांना राजकीय दबाव आहे की हे दिसून आलं आहे आज. DIG साहेब पॉझिटिव्ह आहेत, पण ते इथले जे खाल्ले जे कर्मचारी आहेत ते त्यांना पण कन्व्हिन्स करतायत, त्यांना पण चुकीची माहिती देतात, हे दिसून येत आहे. नाही, जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत उपोषण आम्ही चालूच ठेवणार आहोत. आणि जो इथून पुढं जो उद्रेक होईल, जो तालुक्यामध्ये जे होईल, त्याला सर्वस्व जिम्मेदार प्रशासन असेल. आता यापुढे त्रास आता उठून जास्त बसता येत नाही, चालायला येत नाही, कंटिन्यू असं हाल होत आहेत. हा येत आहेत, पण मी कुठलंही ते झाकळापासून विनंती करत होता सलाईन घेण्यासाठी, पण मी कुठलीही सलाईन वगैरे घेणार नाही.